प्रस्तावित उमेदवार म्हणून निरंजन डावखरे उभे. गेले 2 टर्म त्यांना पदवीधर मतदारांनी निवडून दिलं, परंतु त्यांनी त्याचं काही चीज केलेलं नाहीये. आज एवढा मोठा परिसर भेटतोय त्यांना काम करायला. 52 आमदार आहेत कोकण याच्यामध्ये आणि 6 खासदार आहेत या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये. यांच्याबरोबर त्यांना काम करायचं, भरपूर वाव आहे काम करण्यासाठी इकडे, परंतु त्यांनी त्याचं चीज केलं नाही. परत आमदार निधी त्यांना दरवर्षी 3 करोडचा मिळत आहे. 36 करोड रुपये आमदार निधी मिळालेला आहे. कुठे त्यांचा बोर्ड दिसत नाही की त्यांनी कुठे विधायक काम केले, पण त्याचा हिशोब तर द्यायला लागेल ना जनतेला. आज त्यांना जे पदवीधरांनी विधान परिषदेमध्ये पाठवलंय तर तो पैसा त्यांनी कुठे विधायक कामासाठी वापरलाय कुठेच दिसायला तयार नाही. ना डोंबिवलीमध्ये, ना ठाण्यामध्ये, ना कुठल्या पुऱ्या कोकण पट्ट्यामध्ये कुठे त्यांनी केला असावं. तर त्यांनी मागे त्यांचा तो पॅम्पलेट पाठवला, त्याच्यामध्ये सगळं काय काय कामं केले माहिती दिली, पण विधायक काम आमदार निधीतून कुठे काय केलं ते त्यांनी दाखवायला पाहिजे. ते